काय घटना झाली? असं आहे, 120 फुटी डीपी रोड जो आहे हे मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित होता आणि त्याचा आता अंतिम टप्प्यात काम आलं आहे. पण हा विकास काम होत असताना इथं स्थानिक लोकांना जो त्रास होत आहे, उदाहरणार्थ कुराप पॅटर्नची जे लोक आहेत त्यांचे रूम कटिंग होत आहेत, मग त्याचा मोबदला काय, काही लोकांचे छोटे रूम उरत आहेत त्यांच्यासाठी काय केलं जाईल, ज्यांचं काहीच उरत नाही त्यांच्यासाठी काय, आणि तसंच इकडं जो धूळ मिट्टी आहे, पाण्याच्या लोकांची असुविधा आहे, लाईट्स नाही, या सगळ्या होणाऱ्या त्रासांचा जो लोकांचा उद्रेक होता त्यासाठी आम्ही आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि उपायुक्त कापसे मॅडमची व्हिजिट ठेवली आणि ह्या व्हिजिट नंतर हे सर्व विषयावर एक सकारात्मक चर्चा झाली की बाबा कोणावरही अन्याय होणार नाही, कुऱ्हाड पॅटर्नवाल्यांसाठी पण होणार नाही, ज्यांचे रूम जास्त प्रमाणात जात असतील त्यांना PAP देण्यात येईल, ज्यांचे रूम कमी प्रमाणात जात असतील तर कुठंतरी रस्त्याला थोडासा फुटपाथ वळता घेऊन ते रूम कशा प्रकारे वाचवता येईल याच्यावर म्हणजे रोड पूर्ण एकदा कटिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर याच्यावर हा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आता इकडच्या लोकांचं जे कुऱ्हाड पॅटर्नचे लोक आहेत त्यांनी एकदम म्हणजे आनंदात आहेत की त्यांचे घरं आता फार कमी प्रमाणात तुटणार आहेत. तसेच यापूर्वीही याचा विकास होत होता त्यावेळेस इकडे जे 310 बाधित घरं आहेत त्यांना विविध ठिकाणी आम्ही PAP देऊन त्यांचा पुनर्वसन केलेलं आहे.